आज मी आहे वाडा तालुक्यातील कुळश या ठिकाणी मोठ्याचा बाळा या गावा ठिकाणी बैलगाडा शर्यतीचा थरार होणार आहे। हा थरार उद्या रविवारी होणार आहे आणि या ठिकाणी बघता आपण का किती मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी या बैलगाडा शर्यतीच्यासाठी केलेली आहे। या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 10 ट्रॅकचा नियोजन करण्यात आले। एका वेळी 10 बैल जोड्या असतील या ठिकाणी शर्यतीसाठी पळणार आहेत। तसेच या ठिकाणी आयोजकांनी माहिती दिल्याप्रमाणे एकूण 450 जोड्या पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी उतरणार आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणे जे बैलगाडा शर्यत आहेत यांना एक प्रकारे या बैलगाडा शर्यतीचा थरार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून पालघर जिल्ह्यातील हे एकमेव मैदान आहे आणि पहिल्यांदाच एवढा मोठा एकावेळी 10 ज्या शर्यती होती एकावेळी 10 बैलगाड्या जोड्या या ठिकाणी पळणार आहेत। त्यामुळे येथील जे शर्यत प्रेमी असतील, बैलगाडा प्रेमी असतील, प्राणी मित्रांना या ठिकाणी मोठी पर्वणीच आहे। या ठिकाणी बघता की आपण किती मोठे ठिकाणी हा भव्य ग्राउंड तयार केलेला आहे आणि एकूण अंदाज येतो आपण किती प्रकारे प्रशस्त या ठिकाणी ग्राउंड आहे। प्रेक्षकांसाठी बघायला सुद्धा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी गर्दी होणार आहे। या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सोनूताई मुंबईकर आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का आम्हाला आपल्या भागात एक चांगलं मैदान घ्यायचं आहे, तर आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांचा आम्हाला सहभाग मिळेल का किंवा सर्व शेतकरी आमच्या बरोबर राहतील का मैदान घेताना। तर हे मैदान आम्ही सोनूताईंनी सांगितल्याप्रमाणे या भागातील कुडूस, कोंडला, दिंकरपाडा, मोठ्याचा पाडा, मांगाटणे, सापरोंडे, लखमापूर या सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी मिळून हे मैदानाचं आयोजन केलंय आणि हे मैदान अतिशय सुंदर नियोजन करून दिलंय। कारण सापरोंडा मांगाटणे ग्रामपंचायत मध्ये आहे, कुडूस कोंडला रोड आणि रोड लगतच हे ठिकाण आहे। सगळे बैलगाडी मालकाने याचा लोकेशन दिला जाईल, या ठिकाणी योग्य रीतीने पोहोचला जाईल आणि त्याच्यावर सगळ्यांचे मोबाईल नंबर असतील। ज्यांना याच्यात सहभागी व्हायचंय त्यांनी योग्य वेळी, आणि ही स्पर्धा सकाळी 7 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत होणार आहे। दुपारच्या उन्हाच्या टाइम मध्ये 3 तास स्पर्धा आम्ही बंद ठेवणार आहे। आम्ही पहिल्यांदा या महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलाय। महाराष्ट्र दिन 1 तारखेला असताना 3 तारखेला आम्ही 10 फेऱ्याचं मैदान, म्हणजे जो पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आता पहिल्यांदाच मैदान होतो यो पालघर मध्ये। आता आज तुम्ही बघितलं असेल तर जे असोसिएशन आहे ती ठाणे, रायगड आणि पालघर, तर पालघर मध्ये कधीच कुठल्या बिंजोडच्या पण स्पर्धा होत नाही आणि 10 फेऱ्याच्याही कधी स्पर्धा होत नाही। आणि हा नियोजन आम्ही जो आयोजित केलाय जो शासनाचे सर्व नियम आणि शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन या स्पर्धा आयोजित केल्या आहेत। या स्पर्धेत बघितलं असेल तर आम्ही जवळजवळ 850 फुटाचं हे मैदान केलंय आणि जवळजवळ 15 एकरपेक्षा अधिक जमीन बैलगाडा आणि प्रेक्षकांना उभे राहण्यासाठी पार्किंग स्पेशल ठेवलेले आहे। आणि मैदानात एकदम म्हणजे असं मैदान कुठंच मिळणार नाही, कारण मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मैदानात जातो की मैदान सुरू असताना डोळ्याला चष्मा लावल्याशिवाय मैदान आपण बघू शकत नाही, अशी परिस्थिती असताना आजचं मैदान बघितलं तर पालघर जिल्ह्यात ते खरोखर प्रत्येक शेतकऱ्यांनी, जो शेतकरी सांगेल का असं मैदान आम्हाला कुठं पाहायला मिळालं नाही, प्रत्येक शेतकरी या जिल्ह्याच्या मैदानाचं नाव काढेल। कशा प्रकारे या स्पर्धेचे नियम असतील आणि जे विजेते स्पर्धक असतील त्यांना कशा प्रकारे बक्षीस देण्यात येईल? हे स्पर्धेचे नियम असे, हा 10 फेऱ्यांचा मैदान आहे, म्हणजे एका बैलगाडी मालकाला बैलांना 3 वेळा पळायला लागणार आहे। जो 3 वेळा पळेल 10 फेऱ्यात त्याचा तिसऱ्या फेऱ्यात जो 1 नंबरला पळेल त्याला 1 नंबरचा बक्षीस, त्या तिसऱ्या फेऱ्यात 2 नंबर त्याला 2 नंबरचा, अशा पद्धतीने एकूण 8 ते 9 बक्षिसं आमची आहेत आणि काही पैशा स्वरूपात आहेत। त्याची फक्त एक सर्वसामान्य फी ठेवले 1500 रुपये, नाहीतर अनेक ठिकाणी ज्या स्पर्धा होतात तिथे 3-3 हजार 5-5 हजार अशा पद्धतीची फी असते। आम्ही आपल्या पालघर जिल्हा हा एकदम ट्रायबल एरिया आहे, गरीब शेतकऱ्यांना आणि बैल मालकांना या स्पर्धेत सहभागी होता आलं पाहिजे, म्हणून अतिशय कमी या स्पर्धेत आम्ही अमाऊंट ठेवलेले 1500 रुपयात इथं स्पर्धक सहभागी होतो। बैलगाडा शर्यत प्रेमिकांना काय आवाहन करा? मी पालघर जिल्ह्यातील आणि ठाणा जिल्ह्यातील सर्व प्रेक्षकांना आणि बैलगाडी मालकांना विनंती करेन, आपण जास्तीत जास्त या स्पर्धेत सहभागी व्हावा व या स्पर्धेची शोभा वाढवावी, कारण महाराष्ट्र दिनानिमित्त ही स्पर्धा होत्यात आणि या स्पर्धेचं खरोखर नाव झालं पाहिजे। आणि पालघर जिल्ह्यातील आमचे जे गरीब आणि सर्वसामान्य शेतकरी आहेत यांना या स्पर्धेची ओढ लागली पाहिजे आणि शेतकरी या बैलांकडे आला पाहिजे आणि त्याच्यातून त्याचं उत्पन्न वाढू शकतो। आज तुम्ही महाराष्ट्रात बघितलं असेल 25 ते 50 लाख आणि 1-1 कोटीपर्यंत बैलाची किंमत आहे। जर असा व्यवसाय कोणी केला, शासन एका बाजूने सर्वांना सांगतो गाई पालन करा, शेळी पालन करा, कोंबडी पालन करा, मी आव्हान करीन आपल्या माध्यमातून तुम्ही खिलार गायीचं पालन करा आणि त्याच्यातून चांगल्या जातीचं बैलाचं उत्पन्न घ्या, का त्याच्याने तुम्हाला लाखो रुपयाचा फायदा होईल आणि शेतकऱ्याची कुठेतरी चांगल्या पद्धतीने दिवस येतील। आणि आज बघितलं असेल महाराष्ट्रात जेव्हा हे सरकार आलं नरेंद्र मोदींच्या अस्तित्वात, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रात जे सरकार आलं त्याच्यानंतर 20 वर्षापूर्वी जी बंदी होती
की आज बंदी उठल्यानंतर शासनाचे जे नियम, सुप्रीम कोर्टाने जे नियम घालून दिलेत त्याप्रमाणे शेतकरी आज प्रामाणिक वागतो आणि या स्पर्धा संपूर्ण अखंड महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतात.